भिवंडी शहर में आंतरिक भागीदारी पद्धति से चलने वाले रिक्शा यात्रियों से अवैध तरीके से अधिक भाड़ा वसूल कर रहे हैं, जिसको लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पुलिस उपायुक्त से मिलकर ज्ञापन प्रस्तुत किया है। शहर में रिक्शा चालक द्वारा प्रत्येक यात्री से 15 रुपए प्रति भाड़ा लिया जा रहा है, जो पूरी तरीके से गैर कानूनी है। भिवंडी में रिक्शा चालक यात्रियों से 15 रुपए भाड़ा ले रहे हैं, जो कानूनी दर से अधिक है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष प्रवीण पाटिल ने पुलिस उपायुक्त को ज्ञापन सौंपकर सख्त कार्रवाई की मांग की। पाटिल ने इसे जनता की लूट करार दिया और कहा कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन किया जाएगा। आज 1.5 ते 2 वर्षापासून रिक्षावाले जे मनमानी करतात, गोरगरीब जनता जी आहे त्यांच्याकडून 15 रुपये ते रिक्षा भाडं घेतात। कायद्यात ते 15 रुपये घेणं चुकीचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही डीसीपींना हे निवेदन दिलेलं आहे की 26 मीटरच्या याच्यानुसार 26 रुपये आकारू शकतात। तो 23 ते 26 रुपये जास्तीत जास्त। चला ठीक आहे, सीएनजी वाढली, 2 रुपये एक्स्ट्रा केले, 26 चे 28 केले, किंवा अजून काय झालं 2 रुपये एक्स्ट्रा झाले। चला ते 10 रुपये प्रमाणे शेअरिंग रिक्षा 30 रुपये आकारू शकतात, हे 45-40 रुपये प्रमाणे घेतात। म्हणजे 5-5 रुपये हे त्यांच्या मनमानी कायद्याच्या बाहेर जाऊन हे रिक्षा भाडं घेतात। तर हे तात्काळ थांबवावं म्हणून ट्रॅफिक डीसीपी आणि आपले डीसीपी हे असे एसीपी वगैरे सिनियर पीआय यांच्याकडे तक्रार दाखल करतोय। आणि याच्यापुढे नागरिकांनी 10 रुपये देण्यात यावे। आणि जर कोणी रिक्षावाला मुजोरी करत 15 रुपये मागत असेल तर तात्काळ त्यांनी कंट्रोल नंबरवर कॉल करून त्याची कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। म्हणून आजपासून भिवंडीच्या जनतेने 10 रुपये प्रमाणे शीट भाडं देण्यात यावं ही आमची मागणी आहे। याच्यात गोरगरीब लोकांचं खूप नुकसान होतंय आणि ही लूट थांबवली पाहिजे। आमचं रिक्षावाल्यांवरती आक्रोश नाहीये, पण रिक्षावाल्यांच्या सुद्धा आम्ही तरतुदी काही मानलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी सेफ राहतील। ते उदाहरणार्थ काही सीएनजी पंपवाले जे आहेत ना, जे स्क्रॅपचे रिक्षा आहेत, ज्या बोगस नंबर प्लेटच्या आहेत, त्यांना 10 रुपये 20 रुपये जास्त घेऊन त्यांना ते सीएनजी भरून देतात। त्या भरून न देता त्या सीएनजी पंपावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार। काही फेक रिक्षांमध्ये आम्ही जाऊन आम्ही बसणार, तिथं आम्ही व्हिडिओ शूटिंग करणार आणि त्याचं लायसन हे सीएनजी पंपवाल्याचं कॅन्सल करायला लावणार। इथपर्यंत आता आम्ही सक्तीने वागणार। बस झालं, हे कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांना आम्ही धारेवर धरणार।